श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री स्वामी समर्थ. बघतो नमस्कार. बघतो नास्तिक लोक जास्त सुखी राहतात, जेथे की आस्तिक लोक म्हणजे जे जेवढी जास्त पूजापाठ करतात, जे त्या परमेश्वराला मानतात, जे त्या देवाला ईश्वराला मानतात, जास्त पूजापाठ करून सत्संग करतात, ती लोक नेहमी जास्त दुःखी राहत असतात. बघतो काही कमेंट्स मला अशा येत असतात की त्यातील काही बंधू भगिनींनी प्रश्न केलेले आहे की जे देवाला मानत नाहीत ते तर खूप सुखी राहतात आणि जे देवाला मानतात ते दुःखी का राहतात दादा? काय देव त्यांच्या जीवनात संकटे अडचणी यासाठी घेऊन येतो की ते त्यांची पूजा करतात, की ते त्यांची सेवा करतात, यासाठी त्यांच्या जीवनाला दुःखाने भरून देतात? जेथे की या उलट तर लोक तर देवाची पूजापाठ करत असतील, आराधना करत असतील, तर यासाठी करत असतात जेणे की त्यांचे सांसारिक जीवन जे आहे ते सुखमय व्हावे. तर बघतो याच प्रश्नांची उत्तर जे आहे ते आज मी आपणास खूपच चांगल्या प्रकारे सांगणार आहे. व्हिडिओला ध्यान देऊन लक्षपूर्वक ऐका, ज्याने की तुमच्या मनामध्ये उमटणाऱ्या या साऱ्या गोष्टींचे, शंकांचे पूर्णतः स्पष्टीकरण निरसन व्हावे. अर्धवट सोडून जाऊ नका, कारण अर्धवट ऐकल्याने तुम्हाला काहीच समजणार नाही. याने तुमचीच माहिती वाढेल आणि तुम्हालाही फायदा होईल. बघतो इथे एक लक्षात घ्या की जे आपले कर्म जे आहे ते प्रधान आहे. या कर्मापुढे स्वतः भगवंत देव सुद्धा झुकत असतो, नमत असतो. आपण देवाच्या भरवशावर बसलो आहोत. होऊ शकते की देव आपल्या भरवशावर बसला असेल. देव असा विचार करतो की हा काय करेल तर मी त्याला देईल, आणि आम्ही हा विचार करतो की देव काही आपल्याला देईल आणि नंतर आम्ही काही करू. आणि बघतो या चक्करच्या पेचामध्ये जे आहे देवाचे काहीच बिघडत नाही. बिघडले जाते ते फक्त माणसाचे, त्या मनुष्याचे, आणि तो आपल्या जीवनामध्ये अनेक संकटांचा, अडचणींचा त्याला सामना करावा लागत असतो. अधिकाधिक मी आपणास सांगू इच्छितोय की जे नास्तिक असतात, जे देवाला मानत नाहीत, त्यांना फक्त एकच गोष्ट माहीत असते की मला तर फक्त काम करायचे आहे आणि माझे जीवन व्यतीत करायचे आहे. काम करायचे आहे तरच माझ्याजवळ पैसे येतील. काम केले तर या साऱ्या गोष्टी साध्य होतील. म्हणजेच जर मी केले तरच त्या गोष्टी होतील, नाहीतर काही होणार. मग जो देवाला मानतो तो आपणा स्वतःला पुढे घेऊन न जाता तो देवाला पुढे करतो, त्याला पुढे ठेवतो, ज्याने की जे काही करेल तो देव करेल. आणि लोकांचा भ्रम असा असतो की जसा देव जेणेकरून कोणता तरी पैशाचा पाऊसच पाडेल. पूजापाठ, भक्ती, सेवा जे करतात त्या लोकांना हा भ्रम असतो की देव पैशाचा पाऊस अथवा कोणते गाभाड शोधून देईल त्यांच्यासाठी. किंवा त्यांना कधी असं वाटत असते की ते कुठेतरी जात असतील तर रस्त्यात त्यांना कुठे सोने चांदी मिळेल, जमिनीमध्ये कोणते गाभाड मिळेल, माझ्या घरामध्ये धनधान्य राशनाची तरस तर लागेल, बिना काही काबाड कष्ट करता. तर लोकांची ही धारणा असते, हा विचार असतो की देव सगळं काही करेल. आता जसे की हे देवा मी इथून जातोय तर मला 1 करोड रुपयांची कोणती बॅगच मिळावी. हे देवा मी इथून जातोय तर मला असे मिळावे तसे मिळावे. आणि यासाठी बिना मेहनतीशिवाय, बिना कामाशिवाय लोकांनी काही गोष्टींना, वस्तूंना मिळवण्यासाठीच पिशाच्च, यक्षिणी, जीन, काळी जादूटोणा क्रिया यांच्यासारख्या साधना करण्याचा विचार केला. आणि हीच ती लोक आहेत जे लोक खाईत असतात. ते विचार करतात की मला खूप मोठा श्रीमंत बनायचं आहे, मला या संसारातील त्या सर्व सुखसोयी पाहिजेत आणि तेही लवकरात लवकर पाहिजेत. तर मग अशी लोक या काळा जादूटोणा यांसारख्या शक्तींची साधना करतात. लोक वर्षभर बसून वाट पाहत राहतात की होळी कधी येईल, दिवाळी येईल, अमावस्या येईल, तेव्हा 1 दिवसाची साधना करून आम्हीही यंत्रमंत्राला सिद्ध करू आणि आमची कामं आहेत ती बनून जातील. आम्ही भगत बनू, आमच्याजवळ त्या शक्ती येतील. तर बघतो हे सर्व जे काही आहे ते सर्व लोकांचा फक्त भ्रम असतो. आणि जे लोक या सर्व गोष्टींमध्ये पडतात ते लोक नाही या सांसारिक जीवनामध्ये सुखी होतात, आणि त्याचबरोबर त्यांचा जेव्हा मृत्यू होतो तेव्हा ते याच गोष्टींच्या शक्तीद्वारे जखडले जातात. आणि हे लोकांना माहीत नाहीये. जर तुम्ही या अशा काळ्या शक्तींची साधना करता तर तुम्हाला सुरुवातीस जीवनामध्ये 1 ते 2% तर हे तुम्हाला देतात. त्यानंतर त्या गोष्टी तुमच्या जीवनातून घेण्यास सुरुवात करतात, आणि जेव्हा घेऊ लागतात तेव्हा असे बोलले जाते की ते अगदी व्याजासकट घेतात आणि तुमच्या जीवनाला शेवटच्या क्षणापर्यंत समाप्त करतात. त्यानंतर जेव्हा मनुष्य मरतो तेव्हा त्या आत्म्यासही त्यास जखडून ठेवतात, त्यास मुक्ती प्राप्त होण्यास देत नाही. आणि हे लोकांना माहीत नाही. फक्त हेच लोकांना माहीत आहे की मला ही गोष्ट, ही वस्तू प्राप्त होईल. बघतो लवकरच प्राप्तीची जी ही हवा आहे, या हव्यासापोटी काही अशा गोष्टींच्या चुका त्यांच्या हातून घडू लागतात
त्यांचे जे जीवन आहे ते बर्बाद होऊन जाते आणि नरक बनून जाते. तसेच त्यांची जर बुद्धी पाहाल तर ती एवढ्या खालच्या स्तरावर गेलेली आहे की वशीकरण क्रिया, मारण क्रिया यांसारख्या क्रियांना जाणण्यासाठी, आत्मसात करून घेण्यासाठी ते इच्छुकही होऊ लागतात. तर बघतो, तुम्ही यूट्यूब पाहिलेच असेल. वशीकरण क्रिया अशी केली जाते, मारण क्रिया अशी केली जाते. तेलाने वशीकरण करा, कुंकवाने वशीकरण करा आणि माहिती नाही की कशा कशाने वशीकरण करा. आणि लोक अशी आहेत की त्यांना पाहतात, अशा व्हिडिओंच्या आहारी जातात आणि मग काय, त्यांच्या मनामध्ये ह्याच साऱ्या गोष्टी चालू राहतात. त्या घर करून राहतात. आणि जेव्हा त्यांच्या मनामध्ये जेव्हा असा एक पॉईंट जातो की वशीकरण होते, वशीकरण केले जाऊ शकते आणि ते त्या क्रियेला करण्यासाठी कार्यान्वित होतात, त्यांचे जे मन आहे ते त्यांना अशी कमांड देण्यास सुरुवात करू लागते. आणि त्याचा परिणाम स्वरूप असा होतो की हिला वशीकरण केले तर ती माझ्याशी लग्न करेल, ह्याचे वशीकरण केले तर माझ्याकडे पैसे येतील. तर बघतो, अशा साऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आजच्या वेळेत लोक करत आहेत. आणि अशा साऱ्या माहितींमुळेच आपला जो समाज आहे तो पुढे न जाता त्यातून अप्रत्यक्षरित्या त्याला मागे खेचण्याचा प्रयत्न केला जात असतो आणि हेच आपल्या लक्षात येत नाही. तर बघतो, अशी जी लोक आहेत त्यांनी दिलेल्या उलट्या सुलट्या मंत्रांची भक्ती जप करण्यास सुरुवात करतात. त्यांच्या आज्ञेप्रमाणे वागू लागतात. कोणताही नियम न पाळता या साऱ्या गोष्टी सुरू करण्यास सुरुवात करतात आणि त्याही त्यांना असलेल्या अर्धवट ज्ञानाच्या अभावी ते लोक त्या क्रिया करू लागतात. आणि याचा परिणाम त्यांच्या जीवनामध्ये अशा काही घटना घडण्यास सुरुवात होतात की त्यांच्या या लवकरात लवकर प्राप्तीच्या पेचात ती लोक आपल्याकडील सर्व सुख हरवून बसतात. तर बघतो, सुरुवातीस तुम्ही हे जाणून घ्या की देव आपल्या जीवनात कसे कार्य करतो. जेव्हा आपण देवाची पूजा अर्चा करतो, सेवा करतो, भोगप्रसाद देतो, तेव्हा शेवटी तो देव कार्य करतो आपल्या जीवनामध्ये. तर अशातच देव आपली मदत कशी करतो, जरा लक्ष देऊन पहा. माहिती फारच सुंदर आहे. तर पहा बघतो, देव जेव्हा आपली मदत करतो तेव्हा तो आपणास बरकत देतो. कर्म आपल्याला करावं लागते. मानून चला की सुरुवातीस तुम्ही जेवण बनवायचे तेव्हा तुमचे जे राशन पाणी जे आहे ते 10 दिवसच पुरायचे. तर मग जेव्हा तुम्ही देवाची सेवा पूजा करत आहात तर अशावेळी तुम्हाला दिलेल्या देवाच्या बरकतीमुळे तेच राशन पाणी आता महिनाभर चालते. पहिले पैसे टिकायचेच नाहीत, आता ते टिकतात, जोडले जातात. पहिले जे आजारपणे यायची त्या आता येत नाहीत, ज्याने की आता तुमची बचत होऊन तुमच्या धनसंपत्तीत व पैशात वाढ व बरकत होऊ लागते. बघतो, हे जे काही आहे ती कार्ये तुमचा देव करत असतो. तर यासाठीच बघतो, जे लोक नास्तिक आहेत आणि जे आस्तिक लोक आहेत या दोन गोष्टींमध्ये हाच फरक आहे की जे आस्तिक लोक आहेत ते देवाला मानतात हे नक्कीच आहे, पण त्यांना चांगल्या प्रकारे हेच माहीत नाही आहे की आपला देव काय काम करतो, देवाकडून काम कसे केले जाते, देव आपल्यासाठी कसे कार्य करतो, कामे करतो. जेव्हा तुम्हाला हे माहीत होते तेव्हाच तुमचे जीवन सुखमय बनते. देव तुमच्या कामात, नोकरीत, व्यवसायात बरकत देत जातो. भूतपिशाच शक्तीपासून आपले व आपल्या घराचे रक्षण करतो. आपल्या शरीराच्या चारी बाजूंनी सुरक्षा घेरा बनवतो. तर ही सर्व कार्ये देव करत असतो. तर बघतो, तुम्हाला मी विनंती करतो की या गोष्टींपासून तुम्ही दूरच राहा व या क्रियांना चुकून सुद्धा करू नका, ज्या तुमच्या जीवनासाठी हानिकारक होतील, ज्या तुमच्या जीवनास अडचणीत आणतील. अशा साधनांना चुकूनही तुम्ही करू नका. तर बघतो, आपणास आपल्या मनाच्या शांतीसाठी, घराच्या बरकतीसाठी आणि आपल्या कुटुंब परिवारासाठी आपण आपल्या देवावर विश्वास ठेवून पूजापाठ व सेवा सुरूच ठेवावी. श्री स्वामी समर्थ महाराजांना मी विनंती करतो की महाराज कृपा करू तुमच्यावर व तुमच्या घरावर, तुमच्या घरकुटुंब परिवारावर कृपा करून आणि तुमच्या सर्व स्वप्नांना पूर्ण करो. आशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. ब्रह्मांड नायक तूच एक समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. खूप खूप धन्यवाद.